या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मैथिली अस्वस्थपणे तिच्या खोलीत फेऱ्या मारत असते आणि मनाशी म्हणत असते की जर शतग्रीवने माझ्या शरीरात प्रवेश करणं हीच नियती असेल तर ही नियती कोणीही बदलू शकणार नाही. मात्र एकदा का शतग्रीवने माझ्या शरीरात प्रवेश केला की ज्या घरातील लोकांनी मला इतकी वर्ष जीव लावला, माझी काळजी घेतली, त्याच लोकांच्या जीवावर मी उठेल. या सगळ्याच गोष्टींचा विचार करून तिला खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे नेत्रा आणि अद्वैत रीमा आणि ईशासोबत खेळत असतात. खूप दिवसांनंतर त्या चौघांचं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेलं असतं, त्यामुळे ते सगळेच जण खूप आनंदात असतात. रीमा तर नेत्राला मिठी मारूनच बसलेली असते आणि म्हणत असते की आई मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. मला माहीत आहे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू मला हे अनेकदा सांगूनसुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. आणि त्यावर नेत्रा तिला समजावत म्हणते की बाळा आता पुरे झालं, आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की आईचं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. मी तुझ्यावर आणि ईशावर सारखंच प्रेम करते. आणि त्यावर रीमासुद्धा आनंदाने हो म्हणते आणि मग ते चौघेजण छान एकमेकांना मिठी मारतात आणि मग झोपी जातात. तर दुसरीकडे मैथिली सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप रडत असते आणि मग त्यानंतर ती मोबाईलमध्ये बघत नेत्राला हाक मारते आणि त्याच वेळी दुसरीकडे नेत्राला सुद्धा जाग येते. तिला खूप अस्वस्थ वाटत असते आणि त्यामुळे ती खोलीतून बाहेर येते आणि तिच्या पाठोपाठ अद्वैतसुद्धा. तो नेत्राला काय झालं आहे हे विचारत असतो. तर नेत्रा म्हणत असते की मला खरंच खूप अस्वस्थ वाटत आहे, भीती वाटत आहे. पण अद्वैत तिला धीर देत म्हणतो की नेत्रा, देवी आईने या युद्धाची जबाबदारी तुझ्या खांद्यावर दिली आहे. तू खंबीर आहेस म्हणून आपलं घर शतग्रीवसोबत सामना करण्यासाठी पुन्हा एकत्र आलं आहे. पण जर तूच अशी खचून गेली, अशी पॅनिक झाली तर मग आम्ही सगळ्यांनी कोणाकडे बघायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, तू देवी आईच्या 7व्या मुलीची 7वी मुलगी आहे. शतग्रीव कितीही शक्तिशाली असला ना तरी त्याला हरवणं तुला शक्य आहे. आणि अद्वैतच्या त्या बोलण्यामुळे मग नेत्राला सुद्धा धीर येतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण एकत्र जमतात. इंद्राणी त्यांना म्हणत असते की देवी आईच्या कृपेने आपले सगळ्यांमधील वाद मिटले आहेत आणि आपलं कुटुंब आता एकत्र आलं आहे. त्यामुळे आता आपण सगळेजण एकत्र मिळूनच शतग्रीवचा सामना करूयात. आणि सर्वच जण त्यावर हो म्हणतात. शेखर म्हणत असतो की इंद्राणी आता पुढे नेमकं काय करायचं आहे. आणि तितक्यात केदार म्हणतो की आता मी ज्या ठिकाणी त्या शतग्रीवला म्हणजेच बंटीला भेटायचो त्या ठिकाणी घेऊन जाईल. तर केतकी म्हणत असते पण तुम्ही तिथे गेल्यावर नेमकं काय करणार आहात, म्हणजे आपण शतग्रीवसोबत नेमका कसा सामना करायचा आहे. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की मी आणि नेत्राने काहीतरी विचार केला आहे. आता मी, नेत्रा, शेखर, अद्वैत आणि केदारदादा असे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जाणार आहोत. तुम्ही सगळेजण घरीच थांबा. मात्र तेजस आणि तन्मय म्हणत असतात की नाही, आम्ही सुद्धा तुमच्यासोबत येतो. मैथिलीसुद्धा म्हणत असते की मी सुद्धा तुमच्यासोबत येते, माझी तुम्हाला मदतच होईल. जर मी तुमच्यासोबत असले तर मग शतग्रीव नक्कीच समोर येईल. मात्र त्यावेळी नेत्रा आणि इंद्राने तिला समजावतात की तुम्ही घरातून बाहेर पडायचं नाही आहे. मात्र तेजस आणि तन्मय काही ऐकत नसतात. पण शेवटी इंद्राणी त्यांना म्हणते की ईशा, रीमा घरी आहेत, त्याचसोबत फाल्गुनी, केतकी आणि मैथिलीसुद्धा घरी आहेत. त्यांच्या रक्षणासाठी तुम्हा दोघांना घरी राहावंच लागेल. आणि मग त्यानंतर ती तेजसकडे देवस्तुती आईचं कुंकूसुद्धा देत म्हणते की मैथिलींच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या रक्षणासाठी या कुंकवाचा वापर कर. आणि त्यावर तेजसही हो म्हणतो. त्यानंतर मग नेत्रा सगळ्यांना काळजी घ्यायला सांगते आणि मग ते 5 जण घरातून बाहेर पडतात. त्यानंतर केदार ज्या ठिकाणी बंटीला भेटायचं त्या ठिकाणी ते येतात. केदार त्यांना सांगतो की तुम्ही गाडीतच थांबा, मी आधी जाऊन बघून येतो. आणि मग त्यानंतर तो त्या गोडाऊनमध्ये जातो. तो त्या ठिकाणी बंटीला मोठमोठ्याने हाका मारत असतो. मात्र त्याला तिथे बंटी काही दिसत नाही. त्यानंतर मग नेत्रा, इंद्राणी, अद्वैत आणि शेखरही त्या ठिकाणी येतात. ते केदारला विचारत असतात की बंटी कुठे आहे. तर केदार म्हणत असतो की तो इथे नाही आहे आणि त्याचा फोनसुद्धा लागत नाही आहे. आणि मग त्यानंतर ते त्याच ठिकाणी थोडा वेळ लपून बसायचं ठरवतात. तर दुसरीकडे मैथिली तिच्या पारंपरिक पद्धतीने साडी नेसून तयार झालेली असते आणि ती आरशामध्ये बघत म्हणत असते की पार्थो, ठाकुमा, आता मी लवकरच तुमच्याजवळ येणार आहे.
आणि मग त्यानंतर तिला त्या दोघांसोबतचे प्रोमितासोबतचे सगळे क्षण आठवू लागतात आणि शतग्रीवमुळे आपलं कुटुंब आपल्यापासून दूर गेलं या भावनेने ती खूपच चिडते. ती म्हणत असते की शतग्रीवमुळे मी तुम्हा सगळ्यांना गमावलं, पण आता मी या गोष्टीचा सूड घेणार. मी त्या शतग्रीवला मारून टाकणार आणि मग त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरीही चालेल आणि त्यासाठी मला ठाकुमांच्या आशीर्वादाची आणि पार्थोच्या प्रेमाची गरज आहे आणि म्हणूनच मी आज ही साडी नेसली. तर दुसरीकडे अनेक तास वाट बघून सुद्धा बंटी म्हणजे शतग्रीव त्या गोडाऊनमध्ये आलेला नसतो. त्यामुळे ते सगळेच जण काळजीत पडतात आणि मग त्यानंतर नेत्रा घरी तर सगळं ठीक आहे की नाही हे बघण्यासाठी कॉल करते. मात्र तिचा कॉल फाल्गुनीपर्यंत काही पोहोचतच नाही, कारण शतग्रीवच फाल्गुनी म्हणून नेत्रासोबत बोलत असतो आणि सांगत असतो की नेत्रा तुम्ही काळजी घ्या आणि तिथेच थांबा. शतग्रीव नक्कीच तुमच्या समोर येईल आणि त्यावर नेत्रासुद्धा हो म्हणत फोन ठेवून देते. तर शतग्रीव हसतच म्हणत असतो की तुम्ही स्वतःहून माझ्यावर चालून येत आहात ना, ठीक आहे, आता बघा पुढे काय काय होतंय ते. तर दुसरीकडे घरामध्ये फाल्गुनी, तेजस, तन्मय, केतकी, ईशा, रीमा आणि मैथिली असतात. ते सगळेच जण खूप घाबरलेले असतात आणि पुढे काय करता येईल याचा विचार करत असतात. मात्र तितक्यात मेघना धावत पळत त्या ठिकाणी येते आणि त्या मेघनाला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. तेजस तिला विचारत असतो की मेघना तू इथे काय करतेस? तर मेघना म्हणत असते की तुम्हा सगळ्यांचे फोन कुठे आहेत? शेखर सर आणि अद्वैत सर कधीपासून तुम्हाला कॉल करतायत, तुम्हा कोणाचाही फोन लागत नाही आहे, त्यामुळे त्यांनी मला एक निरोप देण्यासाठी इथे पाठवलं आहे. तर तेजस म्हणत असतो की हे कसं शक्य आहे आणि मुळात तू इथे कशी काय आली? तर ती मेघना नाटक करत म्हणत असते की मला अद्वैत सरांनीच इथे पाठवलं आणि मग त्यानंतर ते सगळ्यांना असं सांगते की तुम्हा सगळ्यांच्या जीवाला धोका आहे, त्याचमुळे अद्वैत सरांनी आणि शेखर सरांनी तुम्हाला घरातून बाहेर पडायला सांगितलं आहे. आणि ते ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. घरातून बाहेर पडल्यानंतर आपण सुरक्षित कसं राहू असा प्रश्न त्यांना पडतो. मात्र मेघना त्यांना पुन्हा पुन्हा सांगत असते की मला हाच निरोप देऊन इथे पाठवलं आहे, तुम्ही प्लीज सगळे ताबडतोब घरातून बाहेर पडा, नाहीतर तुम्हा सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नाईलाजाने ते सगळेजण घरातून बाहेर पडतात आणि मग त्यानंतर मेघना त्यांना सरळ ज्या ठिकाणी शतग्रीव असतो त्या ठिकाणी घेऊन जाते आणि जेव्हा शतग्रीव समोर येतो तेव्हा त्या सगळ्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. रीमा रडतच म्हणत असते की हा तोच माणूस आहे जो शाळेमध्ये यायचा. आणि मग त्यानंतर शतग्रीवचा सामना करण्यासाठी तेजस फाल्गुनीला म्हणू लागतो की नेत्राने दिलेलं देवस्तुती आईचं कुंकू दे, पण फाल्गुनी म्हणत असते की ते कुंकू माझ्या जवळ नाही आहे. आणि ते ऐकून सर्वजण घाबरतात आणि तितक्यात मेघना शतग्रीवच्या पाठीमागून त्या ठिकाणी येते आणि हसतच ते कुंकू दाखवत म्हणते की हे शोधताय का तुम्ही? आणि मेघनाला शतग्रीव सोबत बघून त्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.